पक्षाची लोक भेटली. मध्यंतरी मी सांगलीला एका ह्याच्यात गेलो होतो, काय अशा बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेला मी कोकणात गेलो होतो, तर लोकांमध्ये तो प्रचंड उत्स्फूर्तपणे त्यांचा मला जाणवते की नाही दोघे एकत्र आले पाहिजेत काय. आणि तो प्रेशर पण आहे त्याचा काय. बरं त्याच्यात काय फक्त पक्षाची लोक नाहीत हा कमलेश, त्याच्यात इतर पक्षाची लोक आहेत, त्याच्यात सामान्य माणसं सुद्धा आहेत ज्यांचा राजकारणाचा गंध नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्या सासरवाडीला मी साहेबांनी सांगितलं, माझ्या सासरवाडीला मी मुलुंडला गेलो होतो. मी 1.5-2 वर्षांनी गेलो तिथे. गेल्यानंतर त्यांच्या घरी मी बसलो होतो. तिथल्या आजूबाजूच्या काही महिलांना कळलं तर त्या घरामध्ये आल्या तिकडे माझ्या सासरवाडीला आणि बोलल्या, बाळा ते आम्ही टी व्हीवर ऐकतोय ते झालं पाहिजे. 4-5 महिला होत्या, 60, 65, 75, 80 अशा महिला होत्या. बघा ते काहीतरी झालंच पाहिजेत. अजूनही महाराष्ट्रातून फोन येत असतात, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांची येतात, वेगवेगळ्या लोकांची येतात काय. त्याच्यामुळे ते कॉम्बिनेशन हे कसं आहे, निवडणूक ही एक तर लोकांच्या हातात असते. निवडणूक 2 प्रकारे असते. आता EVM आली म्हणून सोडा, EVMच्या हातात गेले आता एखाद्याने पाहिलं तर. बरं, पण एक तर लोक निर्णय घेतात निवडणुकीत काय करायचं, ती लोकांच्या हातात निवडणूक असते किंवा यंत्रणेच्या हातात निवडणूक असते. अशा 2 प्रकारच्या निवडणुकांमध्ये ते तंत्र आहे. त्याप्रमाणे लोकांनी निवडणूक जर हातात घेतली तर विषय येत नाही. 2014 साली लोकांनीच नरेंद्र मोदी साहेबांनी निवडणूक हातात घेतली होती, आलं का लक्षामध्ये. त्याच्यामुळे विरोधी पक्ष हा नेहमी जिंकत असतो, सत्ताधारी पक्ष हारतो, म्हणजे त्याच्याही अँटी इन्कम्बन्सी असते. त्यामुळे हे जे समीकरण आता आपण सगळं समीकरण पाहिजे, त्याच्यामधलं हे समीकरण बेस्ट आहे असं लोकांचं मत झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरती विचार होण्याची आवश्यकता आहे.